ना उम्र की सीमा हो ना जन्म का हो बंधन, जब प्यार करे कोई तो देखे केवल मन. हे गाणं आपल्या सगळ्यांनीच ऐकलं असेल. चित्रपटांमध्ये अनेकदा मोठ्या वयाच्या हिरोला लहान वयांच्या हिरोईन सोबत प्रेम करतानाही आपण पाहिलंच असेल. पण अशा अनेक जोड्या वास्तविक जीवनातही बनल्या आहेत. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी वयाच्या उत्तरार्धात प्रेमात पडल्यात. आता तर सध्या आमिर खानच्या तिसऱ्या प्रेमाची चर्चा जोरदार सुरू आहे. पण तुम्हाला असे काही सेलिब्रिटी माहित आहेत का ज्यांनी अगदी वयाच्या 60-70 वर्षात प्रेम केलंय आणि लग्न सुद्धा केलंय? तर कोणत्या आहेत या जोड्या पाहूयात. नंबर 1, आशिष विद्यार्थी. साऊथ आणि बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी 60व्या वर्षी गुपचूप दुसरं लग्न केले. त्यांनी आसाममधील रुपाली बरुआ सोबत संसार थाटला. रुपालीच्या आधी आशिष यांचं लग्न अभिनेत्री राजश्री विद्यार्थीच्या सोबत झालं होतं. नंबर 2, मनोज तिवारी. भोजपुरी सिनेमातील अभिनेता, गायक आणि राजकारणी मनोज तिवारी यांनी पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतल्यानंतर 2020 मध्ये सुरभी तिवारी सोबत दुसरं लग्न केलं. त्यावेळी त्यांचं वय 50 वर्ष होतं. नंबर 3, कबीर बेदी. 3 अयशस्वी लग्नानंतर कबीर बेदी यांनी त्यांच्या 70व्या वाढदिवसाच्या 1 दिवस आधी चौथ्यांदा लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केले. कबीर बेदी यांची चौथी पत्नी परवीन दोसांझ आहे, जी त्यांची मुलगी पूजा बेदीपेक्षा फक्त 3 ते 4 वर्षांनी लहान आहे. कबीर आणि परवीन यांच्या वयात 30 वर्षांचा फरक आहे. तर कबीर यांनी चौथं लग्न केल्यानंतर बरेच ट्रोलही झाले होते. नंबर 4, नीना गुप्ता. नीना गुप्ता ही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत. त्या विवियन रिचर्ड सोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होत्या, तेव्हा त्या दोघांना एक मुलगीही झाली. पण दोघेही नंतर वेगळे झाले. मग नीना यांनी लेकीला एकटीनेच वाढवलं. त्यानंतर त्यांनी वयाच्या 54व्या वर्षी विवेक मेहरा सोबत लग्न केलं. नंबर 5, मिलिंद सोमन. फिटनेस फ्रीक मिलिंद सोमन यांनी वयाच्या 52व्या वर्षी त्यांच्यापेक्षा लहान असलेल्या 26 वर्षीय अंकिता कोवर यांशी लग्न केलं. दोघांच्या लग्नाची त्यावेळी बरीच चर्चाही झाली होती. नंबर 6, हंसल मेहता. चित्रपट दिग्दर्शक हंसल मेहता यांनी देखील वयाच्या 54व्या वर्षी सैफिना हुसेनशी लग्न करून सर्वांनाच आश्चर्यचकित केलं. 17 वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. तर तुम्हाला या जोड्या कशा वाटताय हे कमेंट करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी ओनली मानिनी या YouTube चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा.